नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? सुनील गायकवाड. बर. आणि कुठे राहता सर सध्या तुम्ही? चेंबूरला राहतोय. चेंबूरला. आणि मूळ गाव? माझा जालना. ओके. आणि किती वर्षापासून राहता तुम्ही? माझं म्हणजे झालं माझा लहानपणापासून इथेच गेला आयुष्य चेंबूरमध्येच. बर. आणि काय करता सध्या तुम्ही? आता मी सध्या ऑटो चालवतोय. बर. काय काय कसे कसे अनुभव घडले आणि सुरुवात कशी झाली तुमच्या आयुष्यामध्ये? म्हणजे ही सुरुवात आहे म्हणजे जेव्हा ही असेल 2008-9च्या आसपासची असेल, तेव्हा मी रिसेंटली जॉबला लागलेलो. आपलं शाळा कॉलेज झाल्यानंतर मी पार्ट टाईम जॉब करायचो. जशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या भेटायच्या ना, तसं पार्ट टाईम जॉब करायचो. तर मी जॉब शोधतच होतो. तर माझा भाऊ मला बोलला की एका जागी वेकेन्सी आहे, तू तिथे जा जॉबला. तर मी तिथे जॉबला जाणं चालू केलं आणि मला तिथे सेकंड शिफ्ट फिक्समध्ये भेटलेली की ड्युटीचा टाईम होता माझा 2:30 ते 10:30 हा माझा ड्युटी टाईम होता. ते आपलं नेहमी आपलं रुटीन जो डेली 2:30ला जायचं, 12 साडेबारापर्यंत घरी यायचं. कारण तिथे पंपावरती कसं राहायचं की जे आपण गाडीमध्ये पेट्रोल हे भरतो ना, तर त्याचा आपला 8 तासाचा टॅली होणार आणि नंतर ती कॅश डिपॉझिट करणार. त्याच्यानंतर जे आपल्याला कस्टमर जे काय टीप देणार ना, मग ते काय मिळतात ना आपल्याला, ते आपण आपले घेऊन आपलं घरी निघायचं आणि आपला जो डेलीचा रुटीन आहे तोच. मग आपलं ती बस पकडायची, आपल्या इथे उतरायचं, तिथून माझ्या घरी जायला ऑटो लागते तिथे, कारण बस माझ्या घरपर्यंत येत नाही ते. तर हा अनुभव मला एका दिवस झालेला म्हणजे अमावस्येच्या वेळी. कारण ह्या गोष्टीवर मी कधी विश्वास ठेवला नव्हता. म्हणजे आपण बोलतो ना, ज्याला घडते त्यालाच कळते ह्या गोष्टी. कारण ह्या गोष्टी याच्या आधी पूर्वी माझा कधीच विश्वास नव्हता. कारण मित्र आम्ही हे सगळ्या गोष्टी कधी मानत नव्हतो. मग प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय असे काय विषय झालेले राहतात, त्यामुळे आपल्याला कळतात हे गोष्टी. तर माझं असं डेली रुटीनमध्ये आपलं नेहमी प्रकारे आपलं कामाला गेलो, आपली ड्युटी संपली आणि माझा ड्युटीचा टाईम 10:30ला माझी सेकंड नाईट शिपवाल्याला कॅश हँडओव्हर केली आणि तिथं माझा जो 8 तासाचा जो टॅली होता तो केला आणि मी आपल्या डेली रुटीनवर 11:30ला बस पकडली. तिथे माझे जो स्टॉप आहे त्या स्टॉपला मी उतरलो रात्री. आणि त्यावेळी त्या दरम्यान कसं की चायनीजचं स्टॉल नवीनच लागायचे. तर मला त्यावेळी खूप आवडायचे चायनीज. तर मग मी काय करतो, ज्या स्टॉपला मी उतरलं ना तिथे एक स्टॉल होता. मग माझं डेलीचं तिथे मी चायनीज घ्यायचो आणि घेऊन आपलं ब्रिज क्रॉस केल्यावर ऑटो पकडून घरी जायचो. तर आपलं जे डेली आहे ते, त्यामुळे मी तिथे गेलो, चायनीज घेतलं आणि ब्रिज क्रॉस करून ऑटो पकडला आणि गेलो. आणि त्यावेळी मला माहीत नव्हतं की हा दिवस अमावस्याचा दिवस आहे. कारण जेव्हा मी माझ्या एरियात उतरलो ना, तेव्हा भरपूर काळोख पडलेला. माझे मित्र जे रात्री 1-2 वाजेपर्यंत बाहेर राहायचे, ते पण त्या दिवशी नव्हते बाहेर. आणि रोडाला काय बहुतेक गाड्या पण भरपूर कमी होत्या त्या दिवशी. तर आपलं डेली, आणि माझं कसं मी चाळीमध्ये राहतो, तर माझा रूम कसा एक चाळ पार केली तर परत एक छोटंसं ग्राउंड लागते. मग ते पार केल्यावर समोर एक चाळ आहे, त्या चाळमध्ये माझा रूम आहे, 4था या 5वा रूम आहे. आणि त्या ग्राउंडच्या बाजूला एक छोटीशी 5 मजलीची इमारत आहे. मग ते आपलं डेली म्हणजे मी ऑटोमधून उतरलो, मित्र बघितले इकडे कोण काय दिसत नाही, पुन्हा आपलं बोललो चला घरी, आपण घरी जाऊ. मग मी त्या चाळीमधून आपलं चालत राहिलो. तर आपलं डेली वाणी इकडे बघायचं कोण आहे का नाही बघायचं, आणि नंतर मग ग्राउंड पार करा आणि आपल्या घरी. पण त्यावेळी काय झालं, मी जशी पहिली चाळ जशी पार केली ना, तर मी जसं राईटला बघतो ना, तर ते छोटीशी एक ती इमारत होती ना ती, तर मी बघतो ते एक बाई नाही का, माझ्या अंदाजे 2 या 3 वर्षाच्या मुलाला आहे ना फाशी देते. आणि अक्षरशः एवढे डेंजर ना, तो मुलगा ओरडतोय, तो हातपाय पण हलवते आणि ती बाई रशी ओढते. हे सगळं मी डोळ्याने बघतोय. बापरे. आणि 2 मिनटं नाही का मी जागेवर तर शांत झालं की बोललो काय करायचं आहे, काय असते ह्या गोष्टी, हे आपल्याला माहितीच नाही, या गोष्टीवर आपला विश्वास नाही, पण आपण काय करायचं आहे. म्हणून मी एक मन बोलतं आपण ती जागेवर समोर जाऊन बघावं, किंवा एक मन बोलतं की तिथेच उभा राहू. मग मी ते 2-3 मिनटं तिथे थांबलो, बघतोय ते चालल्याचं आहे. म्हणून मग माझ्यात काय डेअरिंग झालीच नाही तिथे जाण्यासाठी. त्यामुळे मी थांबलो आणि बोललो जाऊ दे, काहीतरी असेल ही वेगळी, आपल्याला या गोष्टीचं माहीत नाही, तर आपण चला पुढे. मग मी जसं पुढे चाललो तर मला एक छोटासा कावळा दिसला. आणि जसं आपण कावळ्यांना बोलतात ना की
जा आपण काहीतरी उगारल्यावानी करतो तो कावळा जसा पुढे पुढे जातो ना त्याची साईज पण मोठी होते आणि त्याचे पंख असे मोठे मोठे होत चाललेले त्याचे. नंतर मी बोललो की हे काहीतरी वेगळंच आहे. बरोबर. आणि बोललो आजचा दिवस पण काय चांगला दिसाय नाही आपल्याला, कारण आपल्या आयुष्यामध्ये कधीच घडले नाही आणि माझ्या आयुष्याचा हा पहिलाच अनुभव मला असं वाटलं तेव्हा. म्हणून मी एवढं घाबरलं आणि जे माझ्या हातातलं चायनीज होतं ना मी तिथे त्या नाल्यामध्ये टाकून दिलं. नॉनव्हेज होतं का? हो, हम्म. चायनीज होतं ते मी तिथे टाकून दिलं ते. मग ते घाबरलं, मग बोललं काय करू काय करू, आणि मला तिथं घाम फुटायला लागला आणि मनामध्ये पूर्ण भीती वाटली. अरे याच्या आधी मला हे अनुभव कधी झाले नाही. आणि मग काय करावं कारण मग बाजूला एक कट्टा होता, त्या कट्ट्यावर मी रात्र बसलो. तिथे बसलं, पहिलं बोललो काय करू, घरी जाऊ का आईला सांगू, कारण माझ्या आईवडिलांचं कसं होतं की त्यांना माहिती आहे जर हा मुलगा 1 वाजेपर्यंत घरात आलं तर सेकंड शिफ्टून घरी आला आणि नाही आला तर की त्याला नाईट शिफ्ट लागली असेल, कारण त्यावेळी मोबाईल हे असं काहीच नव्हतं. तर मग मी रात्रभर विचार करत करत तिथंच बसून राहिलो, कारण मला माझ्या 4 रूम चालायची पण माझ्यात ताकद नव्हती. थोडं म्हणजे घाबरून माझं हे झालेलं ते. बरं. ते नंतर मी सकाळी जेव्हा मला 4-5च्या दरम्यान मला थोडं हे झालं, तर मी बोललो चला आता घरी जाऊ. घरी गेलो, आईला मी ह्या गोष्टीबद्दल काहीच सांगितलं नाही. मग तुम्ही रात्रभर तुम्ही केलं का? तुम्ही कुठे होता? त्या कट्ट्यावरच बसून होतो मी. बरं. मग तिथं तिथं तुम्हाला भीती वगैरे नाही वाटली काय? भीती वाटत होती पण माझ्या डेअरिंग होत नव्हती ना पुढे जाण्यासाठी, की पुढे काय करू, मी घरी जाऊ की तिथेच बसू, का त्या बाईच्या इथे बघायला जाऊ ते काय आहे काय नाही, की का ते कावळा तर तो 5-6 मिनिटांनी तो कुठे गेला ते माहीत नाही. मी कारण मी जसं ते चायनीज फेकून दिलं आणि मी काय त्या कट्ट्याला येऊन बसलो ना, मग ते कावळ्याचं तर मला माहीत नाही. मग पाठी परत मी गेलोच नाही त्या बाईकडे बघायला, ती बाई आहे का नाही, ते लहान मुलगा आहे का नाही, मी ते परत बघितलंच नाही. आणि मी आपल्या तिथं बसलो आणि माझ्या अंदाजे 5-6च्या दरम्यान जे लोक जेव्हा जॉबला निघायचे टाईम राहतो ना, तेव्हा मी माझं घरातून घरी जायचा विषय केला. तर आईला तर या गोष्टीबद्दल काय सांगितलं नाही, फक्त बोललो की मित्रासंग बाहेर बसलेलो होतं, गप्पा चाललेल्या आमच्या. मग तिथनं मी घरी गेलो. मग आपल्या डेलीवाले जाऊन झोपल्यानंतर आपल्या डेली जे सेकंड शिफ्ट आहे, मी सेकंड शिफ्टला जायला पण निघालो. त्यावेळी मला कामाला गेलं तेव्हा काय वाटलं नाही, पण जशी संध्याकाळ होणं चालू झाली ना, म्हणजे माझ्या अंदाजे 7-8च्या नंतर तर माझ्या अंगाला ताप भरायला लागला. आणि अक्षरशः एवढा ताप ना, ते माझे जे मित्र असायचे ना माझ्यासोबत जे जॉबला, ते पण बोलले यार तुझी तब्येत डाऊन आहे, तू एक काम कर हाफ डे घे आणि तू घरी जाऊ शकतोस तू. तर मी बोललो नाही रे, काय मला एवढं काय वाटत नाही, पण ताप आल्यावानी आणि थोडं भीतीवानी मला वाटायला. मग त्यांना पण ह्या गोष्टीबद्दल काही सांगितलं नाही, कारण मला माहिती आहे ह्या गोष्टी नाहीत. पण नंतर मला हळूहळू ह्या स्टेप बाय स्टेप कळायला लागल्या. मग मी घरी गेलो. माझ्या आईला ह्या गोष्टीबद्दल मी फक्त एक हिंट दिली, मला रात्री असं काही वाटलं आहे. तर माझी आई बोलली असं काय नसेल, तुला काहीतरी भ्रम झाला असेल किंवा काहीतरी हे झालं असेल तुझं, तू झोप. बरं. मग तुम्हाला एवढा सगळा ताप वगैरे आला, मग तुम्ही हॉस्पिटल दवाखान्यात वगैरे काय गेले नाही? हो, मी माझ्या आईला बोललो ना मला ताप येते, तेव्हा जेव्हा आम्ही आमच्या बाजूला सरकारी हॉस्पिटल आहे ना, मी तिथे गेलो. तिथे गेल्याने आईने आम्ही दवाखान्यात गेलो. ते डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर बोलले की ताप भरपूर आहे, तुम्ही सकाळी येऊन ॲडमिट व्हायला लागेल तुम्हाला. आणि मला काय ते नॉर्मल 2 टॅबलेट आणि 1 इंजेक्शन दिलं आणि घरी पाठवलं मला तेव्हा. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आई बोलली ॲडमिट व्हायला जायचं, तर आम्ही परत त्या सरकारी दवाखान्यामध्ये ती चिठ्ठी देतात, ती दाखवली मी तिथे. तर ते बोलले तुम्हाला ताप तर काहीच नाही, नॉर्मल आहे. मग त्या डॉक्टर जसे बोलले ना, तर तिथे माझ्या आईला या गोष्टीची भनक लागली की मुलाला काहीतरी झालेलं आहे, त्यामुळे तो काय सांगत नाही आणि आपल्याला काय हे कळायलं नाही. मग जेव्हा मला घरी आल्यावर आईने विचारलं, तेव्हा मी तिला फक्त बोललं मला नॉर्मल असं काय का वाटले, पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं, पण तू बोलली ह्या गोष्टी काय असेल नसेल काय माहीत नाही, जाऊ दे जा बोलला. जेव्हा मी सेकंड टाईम तिसऱ्या दिवशी जॉबला गेलो ना, तेव्हा मी आईला बोललो, कारण मी काय बोलतात आपला हिरव्या मिरच्याचा ठेचा मी खात नाही आणि भाकर बाजरीची भाकर मी खात नाही, का मला ते आवडत नाही. तर त्यावेळी मी माझ्या आईला स्वतःहून मी आईला फोन केला आमच्या लँडलाईनहून, आणि माझ्या बाजूच्या घरात एक लँडलाईन मोबाईल होता, त्यांना फोन केला आणि आईला सांगितलं की मला बाजरीची भाकर
आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा बनव. तेव्हा माझ्या आईला हिंट लागली की मुलाला काहीतरी बाहेरचं झालेलं आहे. मग त्यामुळे बोलली, आई बोलली तू घरी ये, मी सगळं बनवून ठेवले. कारण तुम्ही लहानपणापासून कधी मागितलं नव्हतं ना ती गोष्ट घरामध्ये. हो, कारण हे गोष्ट मला आवडत नाही, तर ते अचानक मागितलं तर आईला पण हे कळालं ना की मुलाचं काहीतरी वाईट झालेलं आहे मुलाला. पण मुलांनी अजून आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर सांगितल्या नाहीत आणि मी ह्या गोष्टीवर कधी विश्वास ठेवला नाही. त्यामुळं आईने पण आपल्याला ह्या गोष्टीबद्दल कधी सांगितलं नाही की बाबा अशाने असं राहतंय, अशाने आपल्याला माहीतच नाही. आणि मित्र पण अशा माहिती कसे आपले राहतात की अरे काय नसते, बिंदास चल रे, काय नसते, कोण काय करत नाही. त्यामुळे हे आपल्याला काय माहीत नाही. म्हणजे जेव्हा मी घरी आलो ना तेव्हा जे काय असतं ना उतारा, तर माझ्याहून जेव्हा ते 2-3 वेळा तो उतरला तेव्हा तो फेकून दिला. तेव्हा मी ते उतारा झाल्यानंतर विचारलं की काय होतंय. तेव्हा मला सांगितले की ती अशा अशा जागी आहे ना एका बाईने सुसाईड केलेली आणि ती बाई प्रेग्नेंट होती. प्रेग्नेंट होते. ओके. अच्छा. तर त्यामुळे ते बाईचं तुला काहीतरी हे झालेलं होतं. बाकी ते बोलले मग आता याच्यापुढं काय होणार नाही तुला, कारण ह्या गोष्टीबद्दल ह्या गोष्टीमध्ये आहे की त्यांना हे सर्व करते. आमच्या एरियामध्ये जो एरिया आहे ना ते हे बघते, म्हणजे लोकांचं काय असेल प्रॉब्लेम वगैरे बघते. घाबरला बिबरला मुला त्याला ते हे करते, ते गायडन्स देते. गायडन्स देते. मग ती जी तुम्हाला बाई दिसली होती, जी फाशी देत होती, ती प्रेग्नेंट बाई होती का हो. मेलेली? मग तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला दिसली का तुमच्या इकडे ती? असे तर आमच्या एरियात भरपूर म्हणजे भरपूर लोकांना दिसले. ते घुंगराचे आवाज येतात त्या बाईचेच, घुंगराचे आवाज येतात. परत आपले नॉर्मल ते भरपूर लोकांना दिसली ती बाई. कारण ती तिच्या मुलासाठी ते बोलतात असे, आणखी पण बोलतात ती मुलासाठी फिरते तिच्या. अच्छा. हां, ते असे बोलतात ते. पण मी तेवढं ते बघितले, पण अजून दुसऱ्यांनी पण बोलतात बघितले, पण त्याच्यानंतर परत तो एरिया सोडून दिला मी. अच्छा. हां, तो एरिया सोडून दिला मी. बाजूला माझा तिथे रूम आहे स्वतःचा तिथे. आम्ही आता झाला मला 30-32 वर्षे तिथे राहतो. पण मी तिथे नाही राहत आता. मी तो एरिया सोडून बाहेर गेलो राहायला. कारण मला ते झालं. बोलली तुझ्या राशीला हे आहे तर तू इथे हे नको करू जास्त, वेळ नको घालूस. हा वेळ नको घालू. बरं. आणि तुम्हाला जी बाई दिसली ती त्यावेळेस पासून तर तुम्हाला त्रास, हा किती दिवस त्रास होत होता टोटल? मला 3-4 दिवस तरी होता हा त्रास. कंटिन्यू ताप वगैरे येणं जाण. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हो. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे? आणि दुसरा असा अनुभव की माझ्या मिसेसने आणि मी आणि आमच्या चाळीने पूर्णेने हा अनुभव पाहिले, हे झालेलं आहे सगळ्यांना अनुभव आलेला आहे ह्या गोष्टीचा. की ही गोष्ट पण अमावस्याच्या वेळेस येते आणि ही रिसेंटली आत्ता. तर मी ऑटो चालवतो ना, तर आपल्या चेंबूरमध्ये आपला नेहमीचा, कारण मला जसे अनुभव माझ्या आयुष्यात जसे घडलेले ना, त्यामुळे मी त्या दिवशी गाडी आपली लवकरच बंद करून घरी जायचो. कारण अमावस्याच्या वेळी रात्र भरपूर काळी तर रात्री. त्यामुळे आपली गाडी बंद केली, आपलं घरी गेलो, जेवण केलं आणि बोललो उद्या संडे तर आपण आरामशीर गाडी काढू शकतो, त्यामुळे आपण आराम करावा. त्यामुळं मी टी व्ही बघत होतो, टी व्हीवर मूवी लावलेली मूवी पाहत होतो. आणि त्यावेळी थंडी भरपूर वाजत होती. तर थंडीने काय झालं की माझ्या घरातला फॅन असा आहे की जर फॅन चालू केला ना तर आपल्याला बाहेरचं काय ऐकू येणार नाही, आणि तोच जर फॅन बंद केला ना तर बाहेर काय चाललं आहे तर ते आपल्याला ऐकू येणार. म्हणजे फॅनचा आवाज भरपूर आहे. हां, कारण माझा ॲडजस्ट फॅन आणि सिलिंग फॅन यांचे आवाज असल्यामुळे ते आपल्याला बाहेरचं लवकर समजत नाही की बाहेर काय चालले काय नाही. आणि ही गोष्ट असेल म्हणजे माझ्या अंदाजे 1 या 2च्या दरम्यान आम्ही मूवी बघत होतो आणि भरपूर थंडी वाजायला लागली. तर मिसेस बोलली की आपण फॅन बंद करू. त्यामुळे फॅन बंद करून आम्ही टी व्ही पाहत होतो. आणि टी व्ही पाहता पाहता आहे ना, अंदाजे आहे ना एवढा बेकार आवाज येत होता ना, म्हणजे एवढा बेकार, कुठली तरी बाई अशी जोरात रडते, एवढी की माझी मिसेस अक्षरशः घाबरलेली या गोष्टीला. तर मग तो अक्षरशः एवढा बेकार आवाज होता ना. आणि कसं झालं, माझ्या चाळीमध्ये एक मुलगा आहे ना भरपूर आजारी होता. त्याला मलेरिया झालेला भरपूर, म्हणजे आहे ना तो 10 दिवस तरी ॲडमिट होता तो. तर मिसेसला असं वाटलं की तो मुलगा एक्सपायर झाला का, कारण त्यामुळे एवढा बेकार रडायचा आवाज यायला लागला. तर माझी मिसेसचं चाललेलं बोलणं की आपण दरवाजा खोलून बघावा की बाहेर काय आहे. तर मी नंतर विचार केला काय करायचं. नंतर बोललो नको, आज अमावस्या आहे, आज काय दरवाजा खोलू नको आणि
काही जरी असलं बाहेर तर आपण काय दरवाजा खोलायचा नाही, ते जे काय असेल आपण सकाळी बघायचं हे गोष्टीचं. बरोबर. आणि हा आवाज आहे ना 15 ते 20 मिनिटं येत होता आणि एवढा बेकार आवाज होता ना, कसं काय येत होतं पण आवाज? रडायचा. जसं मैताला रडतात माणसं, हा, मिळून सगळे. हा माणसं बायका बिका, मेन हा आवाज आहे ना बायकाचा होता. हम्म. बाईचा आवाज होता. जशी बाई मैताला कशी रडते तसा आवाज होता. आणि एवढा बेकार ना, मी बोलतो ना अक्षरशः दुसरे कोणी असते ना म्हणजे आम्हाला स्वतःलाच कळत नव्हतं की आम्ही काय करावं, की दरवाजा खोलावा की पावा का, की स्वतःच आम्ही आतमध्ये घाबरलो. मग माझी मिसेसला मी काय बोललो, एक काम कर, आपल्या सिलिंग फॅन जर चालू केला ना तर आपल्याला बाहेरचा आवाज येणार नाही. त्यामुळं मिसेसने मग जागेवरच तो सिलिंग फॅन, आणि ते सिलिंग फॅन पण चालू करायला मिसेसमध्ये डेअरिंग होत नव्हती. शेवटी मी उठलो, तो सिलिंग फॅन चालू केला आणि तेव्हा तो आवाज मग नंतर येणं बंद झाला की नाही ते माहीत नाही. पण आम्ही रात्रभर झोपलो नाही. मग पहाटे माझ्या अंदाजे आम्ही 5-6च्या दरम्यान आम्हाला काय तो डोळा लागला असेल. आणि दुपारी 12ला आम्ही झोपेतून उठलो ना, तेव्हा मिसेसने ही गोष्ट आहे ना चाळीमध्ये आजूबाजूला विचारलं की काल रात्री आपल्या चाळीमध्ये काय झालं आहे का, असं कोणाला, कोण एक्सपायरी झाले. मग सगळे बोलले नाही. मग ते बोलले हो. मग ते मिसेसने सांगले रात्री मला असं असं या दरम्यान भरपूर बाईचा किंचाळ्याचा आवाज आलेला आणि एवढा अक्षरशः बेकार की मैताला रडतात. तर मग गलीतल्या 4-5 बायका बोलल्या की हा आवाज आहे ना 2-3 दिवसापासून येतोय, पण हा कोण रडते हे माहीत नाही का कोणाला. कारण असं बोलतात की आमच्या बाजूच्याच 2-3 चाळ्या सोडून एक बाई एक्सपायर झाली आणि तिची मुलगा होता 1 वर्षाचा, तो वारला. आणि ती हे बाई वारली, ती 1 का 2 वर्षाचा तिचा मुलगा होता. मग ते बोलतात लोक असे म्हणतात आता की ती बाई त्या मुलासाठी येते, तिची आईचं काळीज आहे ना शेवटी, आईचं प्रेमापोटी. आईच्या प्रेमापोटी ती येत असेल असे म्हणतात. कारण भरपूर दिवसापासून आमच्या चाळीमध्ये ते घुंगराचा पण आवाज चालू झाला आहे. पण अक्षरशः कसा तो आवाज आहे ना 1च्या नंतर येतो, 1 ते 3 वाजेपर्यंतच आवाज येतो. त्या आवाज एवढा बेकार ना घुंगराचा, ते पण जोरात आवाज येतो आपल्याला. बरं. तर तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काय त्रास झाला का तिकडे या गोष्टींचा? हां, मिसेसला त्या फक्त त्या दिवशीच फक्त ताप आलेला. नंतर मग ते त्याच्यानंतर काय हे नाही झालं. मग मला तर एवढं काय वाटलं नाही त्या गोष्टीचं. पण आवाज तर मी परफेक्ट ऐकला की ती बाईच होती आणि ती बाईच रडत होती. कारण माझ्या दरवाजाच्या बाजूलाच ती रडत बसलेली ना, आणि एवढी बेकार रडत होती ते मी स्वतः, आम्ही दोघा नवरा बायकोनी ते ऐकलेलं आहे. आमच्या चाळीतल्या 4-5 लोकांनी पण ते ऐकलेलं आहे आवाज. एवढे हे झालेले माझ्या आयुष्याचे 2 अनुभव. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव. आणि या अनुभवात तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण कमेंटमध्ये दिलेली आहे, ती भरा तुम्ही आणि आम्हाला कनेक्ट व्हा, किंवा तुम्ही इंस्टाग्रामला पण आम्हाला DM करू शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.